See this, in this today's lecture, we shall solve the problems based on the substitution method. Now here, these are the different methods which we have studied up till. What are those? First, algebra of integration, standard integral of composite functions, integration by rationalization, division by linear term. These are the different methods we have solved up till. Now here, these are the problems here. These are the problems. What are those? Actually, these are the main problem. Main म्हणजे काय याला प्रॉब्लेम का म्हणतात? टोटल प्रॉब्लेम याच्यावर बेस्ड आहे. If you don't know these concepts, then you don't solve any problem. मॅथमॅटिक्स मध्ये, इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह मध्ये हे सर्वात महत्त्वाचे प्रॉब्लेम आहेत. ज्यांना हे फॉर्म्युले आले तेव्हा त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, आणि ज्यांना हे फॉर्म्युले येत नाही त्यांचा प्रॉब्लेम निर्माण होतो. सो यू मस्ट नो, ऑल द स्टूडेंट्स, यू मस्ट नो all these comparative formulae, that is a derivative formulae, integration formulae आपको मालूम होना चाहिए. अगर आपको ये फॉलो नहीं है, आपको नहीं आते हैं, तो आप इसको सामने रख के प्रॉब्लम सॉल्व करो. यूज करके हम इसी प्रॉब्लम को, इसी फॉर्म्युले को फॉलो कर सकते हैं. फॉर्म्युले म्हणजे काय? पाठच करून फॉर्म्युले पाठ करायचे नसतात, घोकमपट्टी करून फॉर्म्युले पाठ करायचे नसतात. समजून घ्या, प्रॉब्लेम मध्ये वापरा. परत एखादा प्रॉब्लेम मध्ये फॉर्म्युला जर वापरलात तर तो आपोआप तुम्हाला पाठ होतो, समजतो. परंतु विसरू नये म्हणून तुम्हाला हे सर्व फॉर्म्युले तुमच्या स्टडी रूम मध्ये भिंतीवर लावायचे. यू मस्ट नोट दिस फॉर्म्युले, यू मस्ट राइट दिस फॉर्म्युले ऑन द पोस्टर एंड पेस्ट इट इन योर स्टडी रूम. ये सभी फार्मूले आपके स्टडी रूम में पेस्ट हुए रहना चाहिए. देन यू कैन रिवाइज डायरेक्टली. म्हणजे हे फॉर्म्युले पुन्हा विसरत नाहीत. आता समजा चालू चॅप्टर मध्ये तुम्हाला हे फॉर्म्युले येतात, पण समजा हा चॅप्टर जर संपला आणि काही दिवस झाले तर हे फॉर्म्युले विसरतात. मग विसरू नये म्हणून तुमच्या रूम मध्ये लावा. सी दिस, व्हाट इज मीन बाय सब्स्टिट्यूशन? सब्स्टिट्यूशन मीन्स, सी दिस, इफ द इंटीग्रल ऑफ द टाइप, यहाँ पे अगर इंटीग्रल इस टाइप में है, कौन से टाइप में? देखो, f ऑफ g ऑफ x, यानी कि आवर इंटीग्रल इज ऑफ द टाइप इंटीग्रल ऑफ f ऑफ g ऑफ x इंटू g डॅश ऑफ x dx. म्हणजे एखाद्या इंटीग्रल मध्ये, कंपोजिट मध्ये, ऍडिशन, डिव्हिजन, मल्टिपल मध्ये फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जर असेल, एखादी टर्म आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जर दिलेला असेल, तर असे प्रॉब्लेम सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह केले जातात. सबस्टिट्यूशन मेथड मध्ये करून सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे. म्हणजे पुट g ऑफ x इज इक्वल्स टू t. g ऑफ x ला ज्याचा डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे तिथंच दिलेला आहे, त्याला t पुटअप करा आणि टोटल इंटिग्रेशन t मध्ये बदला. टोटल इंटिग्रेशन टी मध्ये बदला, तो एक स्टँडर्ड फॉर्म येतो. अँड वी कॅन सॉल्व दिस इंटिग्रेशन. दिस मेथड इज कॉल्ड एज अ सबस्टिट्यूशन मेथड. मुलांना समजतच नाही लवकर सबस्टिट्यूशन कशासाठी करायचं. एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर तिथंच दिला असेल तर ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे त्याला सबस्टिट्यूट करा. काही स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला पाठ पण करावा लागणार आहे, माहित पाहिजे. एफ डॅश ऑफ एक्स डिवाइड बाय एफ ऑफ एक्स म्हणजे लॉग एफ ऑफ एक्स असतो. एफ डॅश ऑफ एक्स डिवाइड बाय रूट एफ ऑफ एक्स म्हणजे त्याचा 2 रूट एफ ऑफ एक्स असतो. हे जे काही फॉर्म्युले आहेत, सी दिस, एफ ऑफ एक्स म्हणजेच एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश ऑफ टी. एक्स म्हणजेच काय दिलेलं आहे? फाय ऑफ टी. किंवा याला तुम्हाला असं लिहिता येतं स्टँडर्ड फॉर्म मध्ये. ओके. आणि सबस्टिट्यूशनच्या मेथडनं हा प्रॉब्लेम चेंज होतो. व्हेरिएबल चेंज केल्यानंतर एक्स मध्ये असलेला प्रॉब्लेम कंप्लीट टी मध्ये बदलतो, किंवा टी मध्ये असलेला प्रॉब्लेम कंप्लीट एक्स मध्ये बदलतो. मिक्स कधीच होत नाही व्हेरिएबलचा. हे सबस्टिट्यूशन मेथड सांगितलेलं आहे. फॉर्म्युला आहे, हे फॉर्म्युला आहे, हे फॉर्म्युला आहे, तुम्हाला माहित आहे, ते परत सांगितलेलं आहे. टॅनचा डेरिव्हेटिव्ह लॉग सेक एक्स असतो, कॉटचा डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ साइन एक्स असतो. हे सर्व फॉर्म्युले झालेले आहेत. ठीक आहे, आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. परत
Now how to solve this? Evaluate the following integrals. Evaluate the following integrals. त्यामध्ये first integration of e raised to x in a bracket 1 plus x divided by sin square x into e raised to x dx. So let I is equals to integration of e raised to x in a bracket 1 plus x divided by sin square x into e raised to x dx. अभी यहाँ पे शेयर साइन का डेरिवेटिव कॉस रहता है, लेकिन कॉस यहाँ पे नहीं है, यानी कि साइन को पुट नहीं कर सकते. x इंटू ई रेस टू एक्स रह गया. देखो x इंटू ई रेस टू एक्स का डेरिवेटिव ई रेस टू एक्स इंटू 1 प्लस एक्स आता है. सो यहाँ पे इस प्रॉब्लम में हमें क्या सब्स्टिट्यूट करना है शेयर? मैं पहले देखता हूं कौन कौन बच्चे ऑनलाइन है. 1 मिनट. सी दिस. यहां पे इस प्रॉब्लम में हमें x इंटू ई रेस टू एक्स को सब्स्टिट्यूट करना है. x इंटू ई रेस टू एक्स को. ईश्वरी जाधव, आदित्य साळवी, वैष्णवी कानडे, अनिश शेलार, तन्वी, जे काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी पाठीमागचे व्हिडिओ सर्व चेक करून पहा. डायरेक्ट तुम्हाला समजणार नाही. खूप इंटिग्रेशन समोर सुरुवातीपासून थोडं व्हिडिओ चेक करा. सुमती ओके, नाउसियर, वैष्णवी कानडे ओके. पुट यहाँ पे हमें अभी x इंटू ई रेस टू एक्स को सब्स्टिट्यूट करना है. मैं स्लोली लेता हूं. पुट t इज इक्वल्स टू x इंटू ई रेस टू एक्स. ये काय को पुटअप करना है? क्योंकि x इंटू ई रेस टू एक्स का डेरिवेटिव आता है. न्यूमरेटर है वो x इंटू ई रेस टू एक्स का डेरिवेटिव आता है. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, यानी कि dt बाई डी एक्स इज इक्वल्स टू, यहां पे x एंड ई रेस टू एक्स का प्रोडक्ट है, तो प्रोडक्ट रूल यूज करना है. d बाई डी एक्स ऑफ u इंटू वी होता है. अगर u इंटू वी होता है तो उसका डेरिवेटिव कैसे लेते हैं? फर्स्ट एज इट इज डेरिवेटिव ऑफ सेकंड प्लस सेकंड एज इट इज डेरिवेटिव ऑफ फर्स्ट. ये डेरिवेटिव चैप्टर में हमने अच्छी तरह से डिस्कस किया है. डेरिवेटिव चैप्टर मध्ये हे चांगल्या पद्धतीने आपण डिस्कस केलेलं आहे. आणि सर्वांना मी एक सूचना सांगणार आहे. मी सर्वच्या सर्व पाठीमागे झालेले जेवढे काही व्हिडिओ लेक्चर्स असतील, डेरिवेटिव्ह असेल, जेवढे काही चॅप्टर झालेले असतील, 11वीचे असो 12वीचे असो, तुम्हाला मी लिंक पाठवतो. ते तुम्ही सर्व तुमच्या फ्रेंड्सला पाठवून द्या आणि जॉईन करून घ्या. त्यांना ते पाठीमागचे व्हिडिओ सॉल्व करू देऊ द्या. सॉल्व करायला सांगा, म्हणजे जेणेकरून सर्वांचा फायदा होईल. या कोविड-19 मुळे जे शिक्षण बंद पडलंय त्या सर्व विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, म्हणून पाठीमागचे मी व्हिडिओ सर्वांना परत एकदा पाठवून देतो. ओके. सुमित कदम, व्हेरी गुड. नाउ हियर वी हैव टू यूज द प्रोडक्ट रूल हियर. x इंटू ई रेस टू एक्स का डेरिवेटिव का फर्स्ट एज इट इज x, डेरिवेटिव ऑफ सेकंड ई रेस टू एक्स का डेरिवेटिव आता है ई रेस टू एक्स प्लस सेकंड एज इट इज ई रेस टू एक्स, देन डेरिवेटिव ऑफ फर्स्ट. फर्स्ट म्हणजे x, सेकंड म्हणजे ई रेस टू एक्स. दोघांमध्ये गुणाकार आहे म्हणून अल्टरनेट डेरिवेटिव घ्यायचा. पहिली टर्म जशास तसं दुसऱ्याचा डेरिवेटिव प्लस दुसरी टर्म जशास तसं पहिल्याचा डेरिवेटिव. पहिल्याचा डेरिवेटिव म्हणजे x चा डेरिवेटिव 1, म्हणजेच dt बाय dx विच इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स. कॉमन काढा, राहतं का x प्लस 1 राईट साइडला. पहा ई रेस टू एक्स कॉमन काढल्यामुळे x प्लस 1. आता व्हेरिएबल सेपरेट करा. व्हेरिएबल सेपरेट केल्यानंतर मी इथंच लिहितो म्हणजे तुम्हाला समजून सांगायला लक्षात येतं. देअरफॉर dt इज इक्वल्स टू
dx कडे x घेऊन जायचं, dx ट्रान्सफर टुवर्ड्स x, dt इज इक्वल्स टू e रेज टू x इंटू x प्लस 1 इंटू dx. आता आपला हा इंटिग्रेशन चेंज होतो पा, ऍक्च्युअली आवर इंटिग्रेशन चेंजेस. कसा चेंज होतो थोडं पा इंटिग्रेशन मध्ये, e रेज टू x इंटू 1 प्लस x इंटू dx एवढ्या टर्म्स आहेत. का e रेज टू x 1 प्लस x आणि dx या तीन टर्मच्या जागी dt ठेवू शकता. म्हणून आपलं इंटिग्रेशन आय चेंज होईल, इंटिग्रेशन ऑफ न्यूमरेटर आणि dx कट होतो, तिथं येतं dt किंवा अगोदर 1 लिहा, ठीक आहे, dt आपण आता हा साइन स्क्वेअर आहे, साइन स्क्वेअरला साइन स्क्वेअर आणि x इंटू ई रेज टू एक्स है, यहाँ पे हमने क्या लिखा है t. आता एक सर्वात महत्वाचं हे झालं इंटिग्रेशन नवीन स्टँडर्ड फॉर्म मध्ये. इंटिग्रेशन नवीन स्टँडर्ड फॉर्म मध्ये, याच्यामध्ये पुन्हा व्हेरिएबल येत नाही, लक्षात ठेवा, x कधीच येत नाही, लक्षात ठेवा. एकदा तुम्ही व्हेरिएबल चेंज केला तर टोटल इंटिग्रेशन हे t मध्येच असतं, x मध्ये आलं की समजायचं चुकलं, कारण व्हेरिएबल चेंज केले ना. So you have note that if you substituted variable then our new integration completely become in t. सर्वच t मध्ये येतं, x कुठंच येत नाही, ठीक आहे. I is equals to integration of 1 upon sin square t dt, यालाच dt upon sin square t म्हणजेच 1 upon sin square t. I is equals to 1 upon sin square t dt. पहा 1 अपॉन साइन स्क्वेअरला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला नाही, फक्त साइनला आहे, 1 अपॉन साइनला सुद्धा नाही. मग याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरा. 1 अपॉन साइन स्क्वेअरला न्यूमरेटर मध्ये घेतला तर काय येतो, कोसेक स्क्वेअर टी dt. इथं कुठला आयडेंटिटी वापरला, 1 अपॉन साइन थीटा म्हणजेच कोसेक थीटा. ओके, नाउ दिस इज अ कोसेक स्क्वायर टी. अभी कोसेक स्क्वायर का इंटीग्रेशन आपको पता है, डायरेक्ट फार्मूला है कोसेक स्क्वायर इंटीग्रेशन. कोण सांगेल रे, सुमती, वैष्णवी कानडे, चला फॉर्म्युला सांगा फर्स्ट. कोसेक स्क्वेअर टी चं इंटिग्रेशन काय येतं, मायनस कॉट टी, कोसेक स्क्वेअर टी चं इंटिग्रेशन मायनस कॉट टी प्लस सी, दॅट इज इक्वल्स टू मायनस कॉट टी प्लस सी. परंतु प्रॉब्लेम x मध्ये आहे, आन्सर t मध्ये चालत नाही. टी उगा आपण तात्पुरती अरेंजमेंट केली होती, इंटिग्रेशन सॉल्व करता येत नाही जशास तसं, म्हणून सबस्टिट्यूट करून स्मॉल इंटिग्रेशन कन्वर्ट केलं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणला आणि मग इंटिग्रेशन सॉल्व केलं. पण टी मध्ये आन्सर ठेवता येत नाही, म्हणून टी रिप्लेस करा, जे घेतलं होतं ते परत द्या. कॉट आय इज इट इज, T means very good, Vijay Devkar, very good, Kanade Kadam. T means x into e raised to x plus c. Okay, second problem same असाच आहे, तुम्हाला तो सॉल्व करायचा आहे. इंटिग्रेशन ऑफ e raised to x into x plus 1 divided by cos square x into e raised to x dx. Okay, same problem hai. Third problem same, you have to solve this. E raised to x into x plus 1 divided by tan of x into e raised to x dx. Why we can say that this problem is same as like a previous example? Because all these three examples you have to put x is equals t is equals to e raised to. Hint, put t is equals to x into e raised to x. अभी ये सभी प्रॉब्लम सॉल्व करते हैं क्या, सुमती प्रॉब्लम सॉल्व करत जा, कालचे प्रॉब्लेम नहीं केले. आदित्य निकम
हे सॉल्व करता येईल ना 2 प्रॉब्लेम. मी एक एक प्रॉब्लेम घेतो आणि त्या पद्धतीचे तुम्हाला प्रॅक्टिससाठी घरी करण्यासाठी प्रॉब्लेम देतो. तुम्ही फॉर्म्युले वगैरे पाठ करून न घेता तुम्ही पाहून लिहा, म्हणजे आपोआप प्रॉब्लेम फॉर्म्युले तुम्हाला फॉलो होतील. ठीक आहे. नाउ वी शॅल डिस्कस द सेकंड प्रॉब्लेम. व्हॉट इज दॅट सेकंड प्रॉब्लेम? कितवा प्रॉब्लेम आहे पहा, मी पण लक्ष ठेवतो. फोर्थ, इंटिग्रेशन ऑफ x square plus 2 divided by x square plus 1 into a raised to x plus tan inverse x dx. मी हे स्लोली का घ्यायला लागलो तर तुम्हाला डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह काय ते सांगता येत नाही आणि थोडे महत्त्वाचे आहेत. हे प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा आहे IMP करायला. Now solve this. Let I is equals to integration of x square plus 2 divided by x square plus 1 into a raised to x plus tan inverse x dx. देखो यहाँ पे ओके, देखो यहाँ पे क्या है, tan इनवर्स x का डेरिवेटिव क्या होता है 1/1 प्लस एक्स स्क्वायर. सीरीज tan इनवर्स x का डेरिवेटिव 1/1 प्लस एक्स स्क्वायर. लेकिन खाली आप tan इनवर्स x को नहीं पुट करते तो यहाँ पे क्या पुट करना है आपको, x प्लस tan इनवर्स x. ये जो पावर है जनरली लक्षात ठेवा, पावर असेल किंवा एखादा ब्रॅकेट असेल जो अँगल मध्ये आलेला आहे किंवा रूट मध्ये आलेला आहे, फ्रॅक्शन पॉवर मध्ये आलेला आहे, अशा टर्मला पुट करावं लागतं. हे थोडं टर्म लक्षात ठेवा. कुठं कुठं इंडेक्स मध्ये घातांकात आलेला असेल, रूट मध्ये आलेला असेल किंवा कंपोजिट फंक्शन मध्ये फंक्शन जर ब्रॅकेट आला असेल तर त्याला जनरली त्याला ठेवावं लागतं, लक्षात ठेवा. ओके, वी कॅन पुट हिअर सिरीज. तुम्ही समजून घ्या परत हा महत्वाचा प्रॉब्लेम. पुट t is equals to x plus tan inverse x dt by dx. x का डेरिवेटिव आता है 1 प्लस, हाँ चला रे, tan इनवर्स x चा डेरिवेटिव काय असतो, आदित्य निकम, सुमती, संदेश, tan इनवर्स x चा डेरिवेटिव, tan इनवर्स x चा डेरिवेटिव. ज्यांना फॉर्म्युले पाठ नाही त्यांनी समोर ठेवा, फॉर्म्युले तुमच्या लिस्ट समोर ठेवा आणि पाहून सांगा, पण ते सांगाच. tan इनवर्स x चा डेरिवेटिव असतो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. आता याला सिंप्लिफाय करा. ही जी टर्म आहे ही टर्म सिंप्लिफाय करायची. कुठपर्यंत सिंप्लिफाय करायची, इंटिग्रेशन मधली टर्म मिळेपर्यंत, इंटिग्रेशन मध्ये तशी टर्म दिसेपर्यंत सिंप्लिफाय करायची. ठीक आहे, तिरकस गुणाकार करा. याचा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 असतो. dt by dx is equals to तिरकस गुणाकार 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरचा 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता व्हेरिएबल सेपरेट करा. dt is equals to 1 प्लस 1 means 2 एक्स स्क्वेअर प्लस 2 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू dx. देखो ये 1 प्लस 1 यानी कि 2 आता है और डिनोमिनेटर में एक्स स्क्वेयर प्लस 1 आता है dx. यहाँ पे क्या होता है, देखो यहाँ पे इसका डिनोमिनेटर x का डेरिवेटिव 1 है, प्लस आई इट इज tan इनवर्स x का डेरिवेटिव 1/1 प्लस एक्स स्क्वेयर. इसका डिनोमिनेटर कुछ नहीं यानी कि 1, यानी कि 1 प्लस 1/1 प्लस एक्स स्क्वेयर है. तो इसका क्रॉस मल्टीप्लीकेशन करो, 1 इंटू 1 प्लस एक्स स्क्वेयर प्लस 1 डिवाइड बाय दिस. इस तरह से आप एलसीएम निकाल के ये आ गए. अभी हम इंटीग्रेशन चेंज करते हैं. नाउ I इज इक्वल्स टू, वी हैव, अभी इंटीग्रेशन चेंज होता है. किस तरह से चेंज होता है, देखो कंप्लीट टी में बदलता है. ये देखो एक्स स्क्वायर प्लस 2 डिवाइड बाई एक्स स्क्वायर प्लस 1, यानी कि ये ब्रैकेट सीरीज, दिस ब्रैकेट एक्स स्क्वायर प्लस 2 डिवाइड बाई एक्स स्क्वायर प्लस 1 एंड dx. ये देखो ये दो टर्म के लिए हम टी पुटअप dt ले सकते हैं ब्रॅकेट आणि dx साठी.
dt घेऊ शकता, म्हणून हे ठीक आहे, आपण dt घेतला. ए आहे, ए बद्दल काही नाही म्हणून ए आहे इज इट इज. आणि त्याचा इंडेक्स पहा, ए चा इंडेक्स काय होता, x प्लस टॅन इनवर्स एक्स. मग x प्लस टॅन इनवर्स एक्स ला टी पुटअप केलं आणि हे इनटू या दोन टर्मच्या जागी dt. म्हणजे ह्याच्यामध्ये आता पुन्हा x कुठंच येणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजेच इंटिग्रेशन सिंपल फॉर्म मध्ये आला a रेस टू टी dt. सबस्टिट्यूशन याच्यासाठीच करायचं असतं की इंटिग्रेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये यावेत, लक्षात ठेवा. आता ए रेस टू टी चं इंटिग्रेशन, हा चला सुमती कदम, वैष्णवी कानडे, आदित्य निकम, नाव यू टेल मी व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स. जसं ए रेस टू एक्स चं इंटिग्रेशन dx न काय येतं, तसंच ए रेस टू टी चं फक्त x च्या जागी टी व्हेरिएबल येणार. सांगा ए रेस टू टी चं इंटिग्रेशन काय असेल. I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ए रेस टू टी चं इंटिग्रेशन येतं ए रेस टू टी डिवाइड बाय लॉग ए प्लस सी. हा झाला कंप्लीट आन्सर, परंतु टी रिप्लेस करा. I इज इक्वल्स टू ए रेस टू टी मीन्स व्हॉट, एक्स प्लस टॅन इनवर्स एक्स. टी म्हणजे काय ठेवलं, एक्स प्लस टॅन इनवर्स एक्स डिवाइड बाय लॉग ए प्लस सी. ओके, दिस इज अ कंप्लीट आन्सर. हा बराबर आहे. वैष्णवी कानडे, टी चं कसं येतं इंटिग्रेशन, ए रेस टू टी चं इंटिग्रेशन किंवा ए रेस टू एक्स चं इंटिग्रेशन. ओके, व्हेरी गुड सुमती, व्हेरी गुड. सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आन्सर दिलेले आहेत. आता याच टाईपचे तुम्हाला मी होमवर्क देतो. 5 इंटिग्रेशन ऑफ x square plus 2 divided by x square plus 1 into e raised to x plus tan inverse x dx. ओके, 6 नंबरचा इंटिग्रेशन ऑफ x square plus 2 divided by x square plus 1 5 raised to x plus tan inverse x dx. 7 integration of x square plus 2 divided by x square plus 1 into sin of x plus tan inverse x dx. या सर्व प्रॉब्लेम मध्ये हिंट कशी आहे, put t is equals to x plus tan inverse x. ये सभी प्रॉब्लम आपको क्या सब्स्टिट्यूट करके सॉल्व करना है, x प्लस टैन इनवर्स x. बाकी तो सभी प्रोसेस सेम है, खाली यहाँ पे अलग अलग फंक्शन दिए हुए हैं जिसके आधार पे आपको इंटीग्रेशन निकालना है. साइन ऑफ, साइन का पावर नहीं है यहाँ पे, साइन ऑफ म्हणजे साइनच्या कंसामध्ये, यानी कि यहाँ पे क्या आता है, साइन टी आता है और साइन टी का इंटीग्रेशन माइनस कॉस टी आता है. सॉल्यूशन हो जाता है. ओके, नाउ वी शैल सॉल्व द नेक्स्ट प्रॉब्लम. ओके, integration of e raised to 3x divided by e raised to 3x plus 1 dx. Okay, now how to solve this? Let I is equals to integration of e raised to 3x divided by e raised to 3x plus 1 dx. अभी दो ही टर्म है न्यूमरेटर और डिनोमिनेटर में. डिनोमिनेटर का e रेस टू 3x का डेरिवेटिव e रेस टू 3x आता है, डिनोमिनेटर का न्यूमरेटर 1 का 0 आता है, यानी कि डिनोमिनेटर हमें पुटअप करना है. पुट
t इज इक्वल्स टू ई रेज टू 3x प्लस 1। अभी आप इसको डिफरेंशिएट करो, dt बाय dx, ई रेज टू 3x चा डेरिवेटिव्ह येतो ई रेज टू 3x इंटू 3, पुन्हा पॉवरचा घ्यावा लागते, 3x चा 3 येतो, प्लस 1 चा डेरिवेटिव्ह 0। Therefore dt is equals to 3 into e raised to 3x into dx। आता थोडा प्रॉब्लेम आहे पहा, प्रॉब्लेम मध्ये इथं इंटिग्रेशन मध्ये चेक करा, e raised to 3x आहे आणि dx आहे, इंटिग्रेशन मध्ये e raised to 3x आहे dx आहे, पण इथं 3 आलेला आहे, 3 कुठे इंटिग्रेशन मध्ये नाही, मग याला इकडे घ्या। Therefore dt upon 3 is equals to e raised to 3x dx। मग आता काय होईल पाहिजे, इंटिग्रेशन चेक करा, I is equals to इंटिग्रेशन ऑफ, काय करणार तुम्ही, e raised to 3x आणि dx ह्या दोन टर्मच्या जागी dt अपॉन 3 लिहिणार, हे पहा e raised to 3x dx ला dt अपॉन 3, आणि डिनॉमिनेटर होता e raised to 3x प्लस 1, त्याला t घेतलं होतं म्हणून डिनॉमिनेटरला t। आता 1/3 बाहेर घ्या, 1/3 इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन t, that can be written as the 1/3 integration of 1 upon t dt। I is equals to 1/3 1 upon t च इंटिग्रेशन। ओके सुमित कदम, नाउ यू टेल मी, सुमती देवकर, 1 upon t च इंटिग्रेशन काय असतं, चला सांगा। that is log t plus c। I is equals to 1/3 log of, put the value of t, e raised to 3x plus 1 plus c। ये देखो इसी तरह से, व्हेरी गुड आदित्य निकम, व्हेरी गुड। सर्वात अगोदर आदित्य निकमचं आन्सर आलं पहा, आदित्य निकमचं आन्सर राईट। आता या पद्धतीचे मी तुम्हाला होमवर्क देतो। नंबर 1 कितना प्रॉब्लम है, देखो ये कौन सा प्रॉब्लम है, 8 प्रॉब्लम है, 8। अभी 9th प्रॉब्लम, इंटीग्रेशन ऑफ e raised to x divided by e raised to x plus 1 dx। second problem, integration of e raised to 2x divided by e raised to 2x plus 5 dx। ये देखो ये दोनों ही प्रॉब्लम सेम है, इसी तरह से आपको सॉल्व करना है। Okay, 10. Now we shall discuss the 11th problem. What is that problem here? E raised to, now we can solve this problem also। e raised to x minus e raised to minus x divided by e raised to x plus e raised to minus x dx। okay, now our aim is to solve this problem। let I is equals to integration of e raised to x minus e raised to minus x divided by e raised to x plus e raised to minus x dx। आता एक लक्षात ठेवा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघाचाही डेरिव्हेटिव्ह जरी एक, आता न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर डिनॉमिनेटर येतो इथं या प्रॉब्लेम मध्ये, आणि डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर न्यूमरेटर येतो। म्हणजे न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर। मग अशा वेळी कधीही डिनॉमिनेटर घ्यायचं, म्हणजे इंटिग्रेशन सॉल्व करायला इझी जातं, रिप्लेस करायला इझी जातं। म्हणून पुट
t is equals to e raised to x plus e raised to minus x. हा चला रे, डेरिव्हेटिव्ह सांगा बरं. ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, ई रेस टू मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो. dt by dx which is equals to e raised to x चा डेरिव्हेटिव्ह असतो e raised to x plus, now here is a problem. प्रॉब्लेम कुठं आहे, e raised to minus x चा. तर e raised to minus x चा डेरिव्हेटिव्ह e raised to minus x इंटू पुन्हा मायनस एक्स चा मायनस 1. Therefore dt by dx which is equals to e raised to x minus e raised to minus x. Therefore dt is equals to, okay संदेश विजय देवकर, e raised to x minus e raised to minus x dx. Therefore I is equals to integration. आता integration बदला. How to take the integration, convert, how to convert this integrations here. पहा आता e raised to x plus minus e raised to minus x आणि dx. ओके, इथं e raised to x minus e raised to minus x dx या तीन टर्म बद्दल आपल्याला dt घेता येतं. म्हणून न्यूमरेटर मध्ये फक्त dt राहिला आणि डिनॉमिनेटर मध्ये e raised to x plus e raised to minus x त्याच्या जागी आपण t घेतला. आता एकदा व्हेरीफाय करायचं. काय व्हेरीफाय करायचं पहा, डिनॉमिनेटर या प्रॉब्लेम मध्ये कुठंच x नसला पाहिजे. जेव्हा व्हेरिएबल सबस्टिट्यूट करतो ना त्याच्यात पुन्हा x कुठं नसला पाहिजे, म्हणजे dt अपॉन t येतं. I is equals to 1 upon t dt यालाच असं लिहितात. आणि 1 upon t चं इंटिग्रेशन येतं log t प्लस c log of t ची व्हॅल्यू ठेवा e raised to x minus e raised to minus x plus c. म्हणजे अशा पद्धतीनं हे इंटिग्रेशन आपण सॉल्व करू शकतो. दूसरा 12, इंटीग्रेशन ऑफ e raised to 2x minus 1 divided by e raised to 2x plus 1 dx. Now our aim is to solve this integration. अभी हमें क्या करना है, इस इंटीग्रेशन को सॉल्व करना है. ये देखो 12th प्रॉब्लम है. लेट I is equals to integration of e raised to 2x plus 1 divided by e raised to 2x minus 1 e raised to 2x plus 1 dx. आता इथं अडचण कशी आहे पहा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर डेरिव्हेटिव्ह नाही आहे डायरेक्ट. 1 चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 येत नाही, 0 येतो. आणि e raised to 2x e raised to 2x आहे. म्हणजे डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये नाही, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटर मध्ये नाही. म्हणजे डायरेक्ट सबस्टिट्यूट करू शकत नाही. यू कांट सबस्टिट्यूट डायरेक्टली. यहाँ पे आप डायरेक्टली सबस्टिट्यूट नहीं कर सकते बिकॉज देर इज नो डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर्स इन द न्यूमरेटर. न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर मध्ये नाही आहे. टोटल टर्म पाहिजे. मग इथं थोड्या स्टेप सॉल्व करा. जर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह जर तुम्हाला दिसत नसेल तर काही स्टेप सॉल्व करायच्या, कुठपर्यंत, डेरिव्हेटिव्ह येईपर्यंत. मग असा प्रॉब्लेम आला की आता लक्षातच ठेवायचं, हा प्रॉब्लेम आला की अशा पद्धतीनं सॉल्व करायचे. म्हणून डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय e raised to x. म्हणजे काय पहा, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला e raised to x ने डिवाइड करा. मीन्स e raised to 2x minus 1 divided by e raised to x. ओके, e raised to 2x plus 1 divided by e raised to x dx. डिवाइड न्यूमरेटर
नाही, डिवाइड अँड मल्टिप्लाय म्हणायची गरज नाही. डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला ई रेस टू एक्स न डिवाइड करा असंही म्हणू शकता, किंवा डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय ई रेस टू एक्स असंही म्हणू शकता. पण हे थोडं समजायला सोपं जातं. न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला एखाद्या टर्मनं डिवाइड करता येतं, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला एखाद्या टर्मनं मल्टिप्लाय करता येतो. काही म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कोणतीही भाषा वापरा, चालतो. ओके, आता ह्याला डिनॉमिनेटर सेपरेट करा. सी दिस e raised to 2x divided by e raised to x minus 1 upon e raised to x upon e raised to 2x divided by e raised to x minus plus 1 upon e raised to x dx. मी काय केलं रे, दोघांनाही डिनॉमिनेटर हे जो होता कॉमन तो सेपरेट केला. न्यूमरेटर मध्ये सेपरेट, डिनॉमिनेटर मध्ये सेपरेट. आता पहा बरं काय होतं. e रेस टू 2x अपॉन e रेस टू x, अगर डिवीजन है तो पावर का सब्ट्रैक्शन होता है 2x माइनस x, यानी कि इसका आंसर आता है e रेस टू x. सो इसी का आंसर आता है, वी कैन राइट हियर e रेस टू x. ये देखो, अभी सेकंड, ये हो गया फर्स्ट फैक्टर. अभी सेकंड फैक्टर कौन से है, 1 अपॉन e रेस टू x है. अगर इसको हम न्यूमरेटर में लिखते हैं तो e रेस टू क्या होता है, माइनस एक्स होता है. सो वी कैन राइट e रेस टू माइनस एक्स डिवाइड बाय e रेस टू x प्लस e रेस टू माइनस एक्स dx. ये देखो ये आता है, क्या आ गया देखो, e रेस टू x माइनस e रेस टू माइनस एक्स डिवाइड बाय e रेस टू x प्लस e रेस टू माइनस एक्स. इसका सोल्यूशन ये आ गया. आता काय झालं सांगा बरं, सर्वांनी सांगा बरं, कोणती जादू झाली इथं. आपल्याला काय करता येईल आता. जो प्रॉब्लेम डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह आपल्याला दिसत नव्हता त्याला थोडं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला थोडी ॲडजस्टमेंट केली. काय केलं, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला e रेस टू x न डिवाइड केलं. डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय ई रेस टू एक्स. पुन्हा डिनॉमिनेटर सेपरेट केल्यानंतर या टर्म मिळाल्या. कोणत्या टर्म, ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स डिवाइड बाय ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू मायनस एक्स. मग हा आहे अगोदरचा प्रॉब्लेम पहा काही इथं. मग हा जसा आता इथून सोडवलेला आहे सेम तुम्ही त्या पद्धतीने सोडवणार. म्हणजे काय करणार पहा, दॅट इज I इज इक्वल्स टू e raised to x minus e raised to minus x divided by e raised to x plus e raised to minus x dx. अभी यहां से आप सॉल्व कर सकते हो मेरे ख्याल से, बिकॉज वी हैव सॉल्व्ड ऑलरेडी. हा प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेलाच आहे पहा इथं, म्हणून हाच पुढे तुम्हाला फॉरवर्ड करायचा आहे, सेम सॉल्व करायचे आहे. पुट t इज इक्वल्स टू e raised to x plus e raised to minus x. हा, therefore dt by dx मी डायरेक्ट घेतो e raised to x plus e raised to minus x into minus 1. therefore dt is equals to e raised to x minus e raised to minus x dx. therefore I is equals to dt divided by t, that is equals to log t plus c. अभी t की वैल्यू यही रखना है, e raised to x plus e raised to minus x. okay. Now we shall solve another problem. Okay. Now we shall discuss the next problem. What is that problem here? Integration of series. Okay, अभी हमें ये सॉल्व करना है. Integration of e raised to see this x minus 1 plus
x raised to e minus 1 divided by e raised to x plus x raised to e dx. Okay, now solve. Let I is equals to integration of e raised to x minus 1 plus x raised to e minus 1 divided by e raised to x plus x raised to e dx. Okay, now how to solve this we can discuss. Put t is equals to e raised to x plus x raised to e dt by dx. Very good. dt by dx e raised to x. जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत त्यांनी थोडं सांगा बरं, इथं जादू आहे. x raised to e चा डेरिव्हेटिव्ह काय येतो सांगा. e raised to x चा तर तुम्हाला माहितच आहे. आता x raised to e चा डेरिव्हेटिव्ह सांगा. नाव e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x प्लस x raised to n चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, n इंटू x raised to n minus 1. तसं x raised to e चा डेरिव्हेटिव्ह e इंटू x raised to e minus 1. म्हणजेच dt by dx इक्वल्स टू, परंतु न्यूमरेटरच्या टर्म सारखी टर्म नाही आली म्हणून e कॉमन काढा. न्यूमरेटर मधनं e कॉमन काढलं, e रेस टू x मधून e कॉमन काढला तर e रेस टू x मायनस 1 राहतो. पहा e रेस टू x आहे, त्यातनं जर e कॉमन काढला तर e रेस टू x मायनस 1 होतं प्लस x रेस टू e मायनस 1. ओके राईट, x रेस टू e मायनस 1 हे ॲज इट इज. मग आता e इकडे घ्या आणि dx तिकडे घ्या. देअरफॉर dt अपॉन e इज इक्वल्स टू e रेस टू x मायनस 1 प्लस x रेस टू e मायनस 1 इंटू dx. देयरफॉर I इज इक्वल्स टू इंटीग्रेशन ऑफ, देखो अभी क्या है, ये जो न्यूमरेटर है टोटल न्यूमरेटर है, इसकी वैल्यू अपन क्या ले सकते हैं dt अपॉन e और डिनोमिनेटर बोले तो t, dt अपॉन e डिवाइड बाय t. 1 अपॉन e इंटीग्रेशन के बाहर ले, 1 अपॉन t dt, 1 अपॉन t का इंटीग्रेशन आता है log ऑफ t प्लस c, 1 अपॉन e log ऑफ t, यानी कि क्या है देखो e रेस टू x प्लस x रेस टू e. इथं परत एकदा सांगतो ही स्टेप सीरीज. यहाँ पे मैं ये स्टेप फिर से आपको बताता हूं, थोड़ा देख लीजिए. अगर डिनोमिनेटर को t पुटअप करे e रेस टू x प्लस x रेस टू e dt बाई डी एक्स. e रेस टू x का डेरिवेटिव तो e रेस टू x आता ही है, लेकिन x रेस टू e का डेरिवेटिव इस फॉर्मूले के आधार पे आता है, x रेस टू n के जैसा, n x रेस टू n माइनस 1. तो x रेस टू e का e x रेस टू e माइनस 1. परंतु न्यूमरेटर मध्ये चेक करा, इथं x ला प्रोडक्ट मध्ये e नाही, म्हणजे हा e नकोय आपल्याला. वी हैव टू रिमूव दिस e विच इज इन द प्रोडक्ट ऑफ x. x के प्रोडक्ट में जो e है वो निकालना है. काय को निकालना है, ये देखो ये e हमें निकालना है. काय को निकालना है, क्योंकि इंटीग्रेशन में वो नहीं है तो हम इसे कॉमन निकाल सकते. तो कॉमन निकालने के बाद e रेस टू x है, उसमें से एक e हम बाजू को निकालते हैं तो कम करते हैं, एक e कम करते हैं, तो वहां क्या रहता है e रेस टू x माइनस 1. एक्चुअली कॉमन निकालना है, नहीं डिवाइड करना होता है. मीन्स e रेस टू x को अगर e से डिवाइड करते हैं तो e रेस टू x माइनस 1. सो यहाँ पे e रेस टू x माइनस 1 दिस. अभी ये टर्म है इंटीग्रेशन में, ये नहीं है तो इधर लाओ और dx उधर ले लो तो ये आता है, फिर सॉल्यूशन होता है. समझ में आया क्या रे? विजय देवकर, कानडे, सुमित कदम, संदेश.
यू हैव गॉट इट? समजलं का ऍडजस्टमेंट आहे महत्वाचा प्रॉब्लेम आहे, याला पण IMP करा. नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस e raised to minus x dx. Let I is equals to integration of 1/1 प्लस e raised to minus x. अभी थोड़ा इधर देखो, अगर हम डिनोमिनेटर को डायरेक्ट पुट करते हैं तो क्या प्रॉब्लम होता है? 1 का डेरिवेटिव 0 आता है, लेकिन e raised to minus x का डेरिवेटिव अगर हम यहाँ पे डिनोमिनेटर को डायरेक्ट पुट करते हैं तो बहुत सारा प्रॉब्लम होता है. क्यों प्रॉब्लम होता है? अगर पुट करे तो उसी का डेरिवेटिव वहां पे होना चाहिए, तभी पुट कर सकते हैं. तो e raised to minus x को हम t पुट करते हैं तो न्यूमरेटर में नहीं है वैसी टर्म, तो डायरेक्ट पुट नहीं कर सकते, हम इसे सॉल्व करना पड़ेगा. अभी थोड़ा टर्म सॉल्व करो. 1/1 प्लस e raised to minus x है तो उसे हम क्या लिख सकते हैं? 1/e raised to x dx, यानी कि पॉजिटिव टर्म लिख दिए है. अभी क्या करो, एलसीएम निकाल दो डिनोमिनेटर में. e raised to x प्लस 1 डिवाइड बाई e raised to x dx. निगेटिव टर्म है ना, आपको पता है इंडेक्स का रूल. अगर e raised to minus x होता है, उसे अगर आपको पॉजिटिव करना है तो 1/e raised to x लिखना होता है. तो वैसे e raised to minus x को हमें अभी डिनोमिनेटर का डिनोमिनेटर है तो आप उसे न्यूमरेटर में ट्रांसफर कर सकते हो, यानी कि e raised to x डिवाइड बाय e raised to x प्लस 1 dx. अब यहां से आप सॉल्व कर सकते हो. डिनोमिनेटर का डेरिवेटिव न्यूमरेटर में है तो आप सॉल्व करो. मैं खाली हिंट बताता हूं. पुट t इज इक्वल्स टू e raised to x प्लस 1 और यहां से आप सॉल्व कर सकते हो. तो सब्स्टिट्यूशन मेथड के बहुत सारे प्रॉब्लम्स है और एक प्रॉब्लम हमका डेफिनेटली एग्जाम में पूछा जा सकता है. तो हर एक एग्जाम में, खाली मैं बोर्ड के ही नहीं बता रहा हूँ, जेई के एग्जाम में भी, सीईटी के एग्जाम में भी, कहाँ पर भी सब्स्टिट्यूशन का प्रॉब्लम होता है. इसलिए हम यहाँ पे बहुत सारे प्रॉब्लम लेने वाले हैं जो कहाँ पर भी आपको नहीं मिलेंगे. इतने प्रॉब्लम कॉलेज में भी नहीं मिलेंगे, क्लासेस में कहाँ पर भी उतने प्रॉब्लम का सॉल्यूशन आपको नहीं मिलेगा जितने प्रॉब्लम्स मैं सॉल्व करके ले रहा हूँ. तो आप कंसंट्रेशन से उसे सॉल्व करो, होमवर्क करते जाओ. जब तक आप होमवर्क करते रहेंगे तब तक आप इंटीग्रेशन में परफेक्ट रहेंगे. अगर होमवर्क नहीं करते रहोगे तो परफेक्शन नहीं आएगा आपको. सो ठीक है, यहाँ पे हम रुकते हैं. नमस्कार, गुड बाय.